कमी फवारण्यामध्ये कसं उत्पन्न जास्त काढायचं याबद्दल आमचे जे डॉक्टर बाबा फंड आहेत हे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतात. आणि सर्व शेतकरी आणि सर्व कापसाशी रिलेटेड लोक आहेत. आपल्याला काय माहिती आहे, सोयाबीन आणि कापसात मूलभूत फरक काय आहे की सोयाबीन हे डिटर्मिनेट ग्रोथ हॅबिट, म्हणजे एकाच वेळेला शेंगा फुलं येऊन ते त्याची परिपक्वता होते, एकदाच ते पीक काढलं जातं. परंतु कापसाच्या बाबतीत तसं होत नाही. हे इनडिटर्मिनेट, म्हणजे एकाच वेळेला त्याला सगळा फुलोरा येत नाही. आणि म्हणून काय होतं की खालच्या भागात तुम्हाला बोंड दिसतील, वरच्या भागामध्ये फुलोरा किंवा पात्या दिसतील. आता ह्या झाडाची परिस्थिती बघितली तर. परंतु बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस खालच्या भागामध्ये उमललेली जर बोंड असतील तर मधल्या भागामध्ये पक्व होणारी बोंड आणि वरच्या भागामध्ये पात्या आणि फुलं असतात. म्हणजेच काय, टप्प्याटप्प्याने सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 वेचण्यापर्यंत कापूस वेचला जातो. आणि गुलाबी बोंडळीला पनपण्यासाठी किंवा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होण्यासाठी ही परिस्थिती अतिशय अनुकूल आहे. म्हणून आपण त्याच्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये बदल काय केले, फर्दर घेऊ नका, लवकर कापूस हंगाम संपवा. का संपवा, तर ही गुलाबी बोंडळीचं एकमेव खाद्य फक्त कापूस आहे. फील्ड कंडिशनला किंवा नॅचरली विचार केला, प्रयोगशाळेमध्ये भरपूर रिपोर्ट आहेत की गुलाबी बोंडळी कापसा व्यतिरिक्त भेंडीवर जगते, आंबाडीवर जगते, परंतु निसर्गता मात्र तिचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येत नाही. प्रयोगशाळेत फोर्सफुली आपण त्याला स्टार्व केलं आणि फिडिंग केलं तर ते होतं, परंतु नॅचरली फील्ड कंडिशनला जर बघितलं तर आपल्याला 99% प्रादुर्भाव होतो तर कपाशीवर येतो. मग अशा वेळेला कपाशीचं पीक जर हंगामाच्या व्यतिरिक्त लांबवलं, फर्दर म्हणजे काय की वेळेच्या बाहेर हंगाम लांबवल्याने काय होणार आहे, सातत्यानं येणारा फुलोरा, सातत्यानं येणारे पात्या, आणि त्यामुळे किडीला सक्रिय राहण्यासाठी ते मदत करतात. अदरवाईज ज्या वेळेला क्रॉप टर्मिनेशन होत असतं किंवा हार्वेस्टिंग होत असते रिकमेंडेड वेळेमध्ये, जे आपला डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला 15 त्यानंतर निसर्गता हिवाळ्याचं थंड तापमान आणि अन्न किंवा खाद्याचा अभाव, या 2 गोष्टी किडीला, आपण सर्वजण ऍग्रिकल्चरचे स्टुडंट्स आहोत, आपल्याला माहिती आहे की इन ऍब्सेन्स ऑफ फूड पेस्ट एंटर्स इनटू डॉर्मन्सी ऑर हायबरनेशन, बरोबर आहे, म्हणजे सुप्तावस्थेमध्ये जाते. परंतु आता आजकाल क्लायमेट चेंजमुळे काय होतंय, तुमचे विंटर सुद्धा तितके थंड नाही, चिलिंग विंटर्स नाहीयेत. IMDचा रिपोर्ट जर कोणी वाचला असेल तर इंडियन क्लायमेट चेंजचा जर टिपिकल सिनेरिओ बघितला तर त्यामध्ये विंटर वॉर्मिंग इज द पिक्युलर फिनॉमिनन. म्हणजे काय, हिवाळ्यामध्ये जे तापमान वाढते, गरमी वाढत चालली, तुमच्या लक्षात येत असेल, जुनी लोक जाणती लोक या ठिकाणी आहेत, जुन्या काळातली चिलिंग विंटर बघा आणि आताचा, तर ही विंटर वॉर्मिंग होते. म्हणजे काय होतंय की थंड तापमान हे सौम्य होतंय, आणि सौम्य झालं म्हणजे जे नॅचरली किडीला सुप्तावस्थेत जायला भाग पाडत होतं ते आता होत नाही. आणि सोबत जर तुम्ही फर्दर घेतले तर काय होणार आहे, खाद्य पण मिळतंय, म्हणजे ही कीड सुप्तावस्थेत जाणार आहे का, ती सातत्याने सक्रिय राहणार आहे. आणि गुलाबी बोंडळी ही कपाशीवरील अशी कीड आहे जिचा प्रादुर्भाव हंगामाच्या मध्यापासून सुरू होतो. मध्यापासून म्हणजे कधी, कापूस लावल्यानंतर तिला पात्या कधी लागतात, 40-45 दिवसानंतर. बऱ्याचदा शेतकरी गैरसमजात असतात, कदाचित त्यांना माहित नसतं किंवा आपण सांगायला कमी पडत असो, पहिला कापूस लावल्यानंतर 10, 20, 25 दिवसातच फवारणीला हात लावतात. बोंडळीसाठी घाबरण्याचं कारण नाही. हेलिकोवर्पा किंवा जी ठिपक्याची बोंडळी अगोदर येत होत्या नॉन बीटी असताना, त्यांच्यासाठी नक्कीच आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत काळजी घ्यावी लागते. परंतु गुलाबी बोंडळीसाठी 45 दिवसापर्यंत काहीही करण्याची गरज नाही फवारणीच्या दृष्टीनं, कारण जर पात्याच लागत नाही, आणि ही बोंडळी काय तुमची पालवी किंवा कोवळी पानं खात नाही, फक्त पात्यावर अंडी घालते, त्यातनं बाहेर पडणाऱ्या अळ्या फुलामध्ये जाऊन रोझेट फ्लावर ज्याला म्हणतो त्या तयार करते, पुढच्या फुलोऱ्यामध्ये बोंड तयार झाली तर बोंडाच्या आत जाऊन बोंड खराब करते, बरोबर. मग असं जर असेल तर 40-45 दिवसापर्यंत प्रादुर्भाव येत नाही. म्हणजेच हंगामाच्या मिडल स्टेजला, मध्यावर सुरू झालेला हा प्रादुर्भाव जसजसा हंगाम लांबणार आहे, म्हणजे काय, फर्दर घेतल्यानंतर हंगाम लांबणार आहे, वेळेत संपवला तर हंगाम लांबत नाही, तसा या किडीच्या प्रादुर्भावाची पातळी बळावत जाते. म्हणून प्रत्येक वेळेला कीड व्यवस्थापन किंवा रोग व्यवस्थापन म्हणजे पाठीवर पंप आणि फवारणी हा नाही, त्याचा अर्थ नाही. आज आपल्या जर फवारणीचं वेळापत्रक किंवा पीक उत्पादनाचा खर्च आणि त्यातनं येणारे उत्पन्न याचा जर ताळमेळ बसत नसेल तर त्याचं एकच कारण आहे की आपण अवास्तव किंवा कुठल्याही पद्धतीनं अविवेकी विचार, म्हणजे सारासार विचार न करता केवळ फवारण्या करत जातो, कॅलेंडर बेस किंवा डेट बेस जी शेड्यूल आहे त्याप्रमाणे. त्याची गरज नसते. त्याला आम्ही म्हणतो आर्थिक नुकसान पातळीच्या निकषाच्या आधारावर फवारणी करणे. मग 40-45 दिवसाच्या दरम्यान पात्या लागल्यानंतर लगेचच काही आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव जाणार आहे का? जर आपल्याला आपली बाईक स्टार्ट केली एका जागेवरनं किंवा कार स्टार्ट केली, तिचं 120चं स्पीड आहे फुल, ते एकदम जंप मारते का ती?
विमान सुद्धा एकदम जातं का? त्याला पहिले 2 किलोमीटर धावपट्टीवरून पळावं लागतं, मग ते फ्लाईट घेतं 500 किलोमीटर पर आवरची स्पीड घेतं, बरोबर? मग एकदम सुरू झालेला प्रादुर्भाव एकदम आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाणार आहे का? नक्कीच जाणार नाही. म्हणजेच काय, जोपर्यंत तो प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली आहे तोपर्यंत चाराण्याची कोंबडी असताना बाराण्याचा मसाला वापरण्याची गरज आहे का? नाही आहे, बरोबर आहे ना? ह्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्याला जागृत करायच्या. म्हणजे जोपर्यंत ओव्हरलॅपिंग मध्ये फुलोरा आणि बोंड येत नाहीत, म्हणजेच 90 दिवसाच्या पुढे त्यावेळेला तुमच्या खाली बोंड तयार व्हायला लागतात, खालच्या भागामध्ये कपाशीच्या आणि वरच्या भागामध्ये फुलोरा किंवा पात्या असतात. अशा वेळी मात्र ओव्हरलॅपिंग मध्ये बोंडअळी तयार होत असते आणि तेव्हा मात्र आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव जाऊ शकतो. तोपर्यंत फक्त निगराणीच्या माध्यमातून एकरी 2 कामगंध सापळे जरी लावले, ज्याच्यामध्ये कोणता सक्रिय घटक असला पाहिजे? सर्व निविष्ठा विक्रेते या ठिकाणी बसलेले आहेत. कोणता घटक असला पाहिजे गुलाबी बोंडअळीच्या कामगंध सापळ्यांमध्ये? सांगू शकता? स्टुडंट्स पण आहेत या ठिकाणी. कोणतं फेरोमोन असलं पाहिजे? प्रॅक्टिकल लेवलला काय गडबड होते ते मी सांगतो तुम्हाला, की कामगंध सापळे वाटले जातात, परंतु त्यामध्ये बऱ्याचदा स्पोडोप्टेराचं ल्यूर असतं, जे सोयाबीनसाठीचा सापळा कापसात लावला, पतंग भरपूर अडकतील, परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव जे आहे शेतामधला त्याचं निगराणी किंवा त्याचं नियंत्रण होणार नाही. म्हणून पेक्टिनोल्यूर किंवा गॉसिप्ल्यूर, पिंगोलमचं सायंटिफिक नाव काय आहे? पेक्टिनोफोरा गॉसिपिएला. म्हणजेच पेक्टिनोल्यूर किंवा गॉसिप्ल्यूर नावाने 2 पैकी कोणत्याही एका नावाने आपल्याला कमर्शियली ल्यूर उपलब्ध असतात. आणि फेरोमोनचा अर्थ असा आहे की ज्या किडीच्या नर पतंगांना आकृष्ट करायचे त्याच किडीच्या मादी पतंगाचा गंध असेल तरच ते पतंग त्या ठिकाणी येणार आहेत. नाही तर बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्पोडोप्टेराचे ट्रॅप लावलेले असतात, त्यात स्पोडोप्टेराचे पतंग खूप येतात. शेतकऱ्यांना बिचारांना त्यातबद्दल डिफरन्स माहीत पण नसतो. त्यांचं म्हणणे खूप सारे पतंग याच्यात तर आले, परंतु माझ्या शेतामध्ये तसं काही मला त्या दृष्टीने नियंत्रणाच्या दृष्टीने काही त्यामध्ये निर्णय घेता आलेला नाही. तर असं व्हायला नको. पेक्टिनोल्यूर किंवा गॉसिप्ल्यूर नावाचं सक्रिय घटक असलेलाच कामगंध सापळा लावणं अतिशय गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्हाला टोमॅटोमध्ये हेलिकोवर्पा किंवा चण्यामध्ये लावायचं असेल त्यावेळी हेक्झाल्यूर किंवा हेलिल्यूर नावाचाच ट्रॅप त्या ठिकाणी लावला गेला पाहिजे. म्हणजे काय, कीड स्पेसिफिक ट्रॅप लावणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एकरी 2 ट्रॅप सफिशियंट आहेत मॉनिटरिंगसाठी, ज्याला आम्ही निगराणी म्हणतो. ते कधी लावायचे? पीक 45-40 दिवसाचं झालं की त्यावेळी एकरी 2 प्रमाणे जरी लावले तरी सफिशियंट आहेत निगराणीसाठी. त्याचा अर्थ असा आहे, बऱ्याचदा शेतकरी यातही गैरसमज करून घेतात, कारण त्यांना तितकंसं डिटेल सांगितलं जात नसेल किंवा त्यांचं माहिती नसतं की 2 सापळे लावले म्हणजे नियंत्रण होणार आहे का बोंडअळीचं? ट्रॅप लावणं हा नियंत्रणाचा उपाय नाही. 2 ट्रॅप लावणं ज्याची वेगळी पद्धती आहे. सरांनी सांगितलं, आम्ही जवळपास 400 एकरवर ते पीव्ही नॉट आणि क्रिमिट पीबीडब्ल्यू म्हणून असे डेमॉन्स्ट्रेशन घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये मिलन व्यत्यय तंत्रज्ञान हा त्याचा ऍडव्हान्स स्टेप आहे, ज्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात नर पतंग तिथं त्या ठिकाणी कॅच करता येतात किंवा नर किडीला मादी पतंग शोधण्यासाठी अडथळा आणला जातो अतिशय हाय लेवलचं कॉन्सन्ट्रेशन वापरून. तो त्याची पुढची स्टेप आहे. परंतु निगराणीसाठी लावणारे 2 सापळे एकरी ते काही तुम्हाला पूर्ण कंट्रोल देणार आहेत का? ते कंट्रोल मेजर नाही, ते निर्णय घेण्याचं साधन आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी डायबिटीज झाल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला वाटतं आपल्याला शुगर वाढली आपल्या शरीरातली, डॉक्टर तुम्हाला टेस्ट सांगतात, शुगर टेस्ट करायला, HbA1c असेल किंवा शुगर लेवल, तर ती टेस्ट केली म्हणजे तुमचं डायबिटीज कंट्रोल होतं का? नाही होत. टेस्ट केल्यानंतर तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं मिळतात. मला शुगर आहे का? आहे तर ती किती आहे? मी डायबेटिक पेशंट आहे की नाही? मग मला उपचार घ्यायची गरज आहे की नाही आहे? बरोबर, येस ऑर नो मध्ये 5-6 प्रश्नाची उत्तरं मिळतात. मग मी काय केलं पाहिजे, म्हणजे कोणती औषधी घेतली पाहिजे? अगदी त्याच पद्धतीने 2 सापळे हे तुमची शेतामधली गुलाबी बोंडअळीसाठीची शुगर टेस्ट आहे. म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ पेस्ट, येस ऑर नो, माझ्या शेतात कीड आहे की नाही आहे, निगराणीचा अर्थ तो झाला. मग आहे तर ती किती प्रमाणामध्ये आहे? किती प्रमाणात म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे की खाली आहे? मग आर्थिक नुकसान पातळी मी मगापासून 2दा बोललो, पण ती नेमकी कशी ओळखायची? तर एका सापळ्यामध्ये एका दिवसात म्हणजे एका रात्रीतनं दुसऱ्या दिवशी ऑब्झर्वेशन घ्याल तर 7 ते 8 पतंग असं सलग 2-3 दिवस जर आढळलं तर त्याला आम्ही म्हणतो आर्थिक नुकसान पातळी आता किडीनं गाठली. यानंतरच्या 4-5 दिवसाच्या आत जर फवारणी नाही घेतली तर मात्र जे काही बाकीचे मादी पतंग आहेत ते अंडी घालून तुमचं जे होणारं नुकसान आहे ते आर्थिक नुकसान पातळीच्या वर जाऊ शकतं. बरोबर, म्हणजेच काय की या ठिकाणी पेस्ट आहे की नाही आहे, आहे तर ती किती आहे, म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या वर आहे की खाली आहे,
त्यानंतर मग मला फवारणीची गरज आहे की नाही, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येस नो मध्ये मिळणार आहे. फवारणीची गरज केव्हा असते, आर्थिक नुकसान पातळीच्या वर असेल तर, नसेल तर नाही. त्यानंतर मी काय फवारलं पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्थेमध्ये कपाशी पिकाच्या, आमच्या डॉक्टर क्रांती सर होते अगोदरचे संचालक, त्यांच्या नियंत्रण मार्गदर्शनामध्ये IRM नावाचा प्रोजेक्ट मागच्या खूप वर्षापासून राबवला जात होता, आताही तो पुढे कंटिन्यू आहे. त्याच्यामध्ये कीड प्रतिकार क्षमता व्यवस्थापन, ज्याच्यामध्ये आम्ही विंडो बेस्ड स्ट्रॅटेजी डेव्हलप केलेली आहे CICR. विंडो बेस्ड म्हणजे काय, की कपाशीच्या वाढीची अवस्था, टप्पे, विंडो म्हणजे कोणत्या टप्प्यामध्ये काय केलं पाहिजे, कोणते रोग येऊ शकतात, कोणत्या किडी येऊ शकतात, आणि त्यानुसार कोणती कीटकनाशकं कधी वापरावी तर ती सुरक्षित आहे पिकाच्या दृष्टीनं, पर्यावरणाच्या दृष्टीनं, किंवा कोणती कीटकनाशकं कधी वापरली तर नुकसान काय होतं, त्याला म्हणतात विंडो बेस्ड स्ट्रॅटेजी. म्हणजे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुरूप आणि कीड किंवा रोगाच्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेच्या जोखमीच्या आधारे करावयाचं व्यवस्थापन. बऱ्याचदा आम्ही IPM ला गैरसमज करतो. IPM म्हणजे कुणालाही विचारलं तर काय म्हणतात की अनेक पद्धती वापरायच्या, ज्याच्यामध्ये केमिकल आहे, बायोलॉजिकल आहे, कल्चरल आहे, मेकॅनिकल आहे. आम्ही त्याचा फक्त गोपाळकाला करतो. दही हंडीमध्ये करतात ना, दह्यासोबत फुटाणे असतात, खडीसाखर असते, जे काही असते त्याला IPM म्हणत नाही. IPM हा प्रत्येक टप्प्यावर काय गरज आहे, काय समस्या आहे, किती प्रमाणात आहे, त्यानुसार इट इज इंटेलिजंट सिलेक्शन अँड यूज ऑफ अप्रोप्रिएट मॅनेजमेंट ऍक्शन्स. मग त्यापैकी कोणतीही एका वेळेला एकच असू शकते. जर बीज प्रक्रिया असेल तर ती पेरणीच्या वेळेलाच करावी लागेल, पेरणीच्या अगोदर. त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही शेतामध्ये जाता बऱ्याचदा आणि तुम्ही सांगता की ही कीड खूप आली, तुम्ही बीज प्रक्रिया करायला पाहिजे. काही त्याचं रिलेव्हन्स आहे का? म्हणजेच काय, IPM म्हणजे फक्त असेंब्लेज किंवा कलेक्शन ऑफ डिफरंट मेथड्स नाही, वेगवेगळ्या पद्धतीचं एकत्र गार्बेज डस्टबिन मध्ये गार्बेज कलेक्शन करण्यासारखं कन्सेप्ट आपण समजतो, आणि त्यामुळे फील्ड लेवलला IPM आपलं फेल होतं. इट इज नॉट लाईक दॅट. कोणत्या वेळी मी काय केलं पाहिजे आणि कोणत्या वेळी काय नाही केलं पाहिजे, म्हणजे डूज अँड डोंट्स, याचं जर आपल्याला आकलन झालं तर आपल्याला त्या ठिकाणी, पण त्यासाठी आपल्याला पीक पारिस्थितिकी समजणं अत्यंत गरजेचं आहे. मग 45 दिवसाच्या दरम्यान तुम्ही सापळे लावा, त्या आधारे पुढे निगराणी करत जा. जेव्हा आर्थिक नुकसान पातळी ओलांडली जाईल तेव्हा 4 दिवसाच्या आत फवारणी करा. त्याचं लॉजिक असं आहे की ज्या वेळेला नर पतंग अडकतील, याचाच अर्थ जे अडकले नाही ते बाहेर आहेत, बरोबर. सगळेच तर पतंग 2 सापळ्यामध्ये एक रात्री अडकणार आहेत का? नाही अडकणार. आणि मादी पतंग तर सगळेच बाहेर आहेत. मग ज्याही नर मादी पतंगाचं मिलन होणार आहे त्यानंतर पुढच्या 2-3 दिवसात अंडी घातली जातील. त्या अंड्यातनं 4 ते 6 दिवसामध्ये उगवून अळ्या बाहेर पडतील. म्हणजे काय, ज्या दिवशी पतंग दिसायला लागले सापळ्यामध्ये त्यानंतरचे पुढचे 2 दिवस नरमादी मिलनसाठी द्या, त्याच्या पुढचे 4 ते 6 दिवस अंडी उगवण कालावधीसाठी द्या, आणि अळी अंड्यातनं बाहेर पडल्या 6 तासाच्या आत बोंडात किंवा फुलात घुसते, एवढं लक्षात घ्या. कारण गुलाबी बोंडळी इतर कोणत्याही भागावर जाऊन नुकसान करत नाही, पालवी खाईल, इकडे खरचटेल, तिकडे बोर करेल नाही. ती फक्त जाते ती पात्या, फुलं आणि बोंडामध्ये. तर ती जास्त काळ बाहेर राहू शकत नसेल तर ते 6 तास त्यामध्ये जोडा. टोटल तुमच्या हातामध्ये जी विंडो अवेलेबिलिटी आहे मग त्याचेच आल्यानंतर ती 7 ते 8 दिवसाच्या आतलीच आहे. अळी बोंडात घुसली तर बाहेरून तिचं कुठलंही दृश्य स्वरूपामध्ये लक्षण दिसत नाही. गुलाबी बोंडळीचं तुम्ही हेलिकॉप्टर सोबत कम्पेअर कराल तर हेलिकॉप्टर भलं मोठं अर्ध छिद्र पाडतो, अर्ध्या शरीर आतमध्ये टाकतो, बाकीचं शरीर बाहेर असतं. उघड्या डोळ्याने ती सहज दिसते, सहज नियंत्रण करता येणं शक्य होतं. परंतु गुलाबी बोंडळीची बारीक असणारी अळी बाल्यावस्था 7-8 तासाच्या आत बोंडामध्ये एकदा घुसली की परत ते छिद्र सुईच्या टोका इतकं बारीक असतं, ते नंतर जखम भरते तसं भरून जातं. बाहेरून कुठल्याही पद्धतीनं ते दृश्य स्वरूपात दिसत नाही. त्यामुळेच आपण काय करतो, पुढची स्टेप अशी सांगतो, म्हणजे काय की या ठिकाणी अळी बोंडाच्या आत शिरण्या अगोदर कीटकनाशकाची फवारणी झाली पाहिजे जर करायची असेल तर. नाहीतर त्या ठिकाणी 80% कमी प्रतिकार क्षमता कमी होते, कीटकनाशक प्रभावी काम करू शकत नाही. म्हणून सापळ्यामध्ये पतंग अडकल्यानंतर पुढच्या 4-5 दिवसाच्या आतच आपल्याला जे काही रिकमेंडेशन असेल त्या विंडोमध्ये, मी पुढे सांगेलच ते, त्या दृष्टीनं फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बोंडामध्ये गेलेली अळी आहे तिचा प्रादुर्भाव कसा आपल्याला ओळखता आला पाहिजे, त्यासाठी आपल्याकडे डिस्ट्रक्टिव्ह सॅम्पलिंग एक प्रोसिजर असते. रॅन्डमली म्हणजे अनिश्चित स्वरूपात एका एकरातनं आपण 10 ते 20 बोंडाचा नमुना काढायचा. नमुना काढत असताना कंडिशन अशी आहे की एका झाडाचं एकच बोंड तोडायचं आणि ते 10 बोंड किमान पूर्ण शेताला रिप्रेझेंट करतील.
बरोबर आहे ना, प्रतिनिधी म्हणतो ना. आता आपल्याकडे इलेक्शन आहे काही दिवसांमध्ये, पूर्ण तालुक्याचं काम करण्यासाठी एकच प्रतिनिधी आपण निवडून देतो विधिमंडळामध्ये, देतो की नाही. अगदी तसंच आहे की असं बोंड निवडलं पाहिजे की ते पूर्ण शेताचं तुम्हाला प्रतिनिधित्व करेल किती प्रमाणाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी आहे. म्हणून 10 ते 20 बोंडाचा नमुना अनिश्चित स्वरूपात असं बोट लावून ह्या झाडाचं तोडायचं असं नाही, रँडमली तोडायचं, पूर्ण क्षेत त्यामध्ये कव्हर होईल हे बघायचं. आणि ती बोंड फोडल्यानंतर किमान त्या बोंडापैकी एक बोंड असेल 10 पैकी 1 किंवा 20चा नमुना काढला तर 20 पैकी 2, तर त्याला आपण 100मध्ये किती टक्क्यावर घेऊ, म्हणजे 10% आर्थिक नुकसान पातळी. म्हणजे 10% प्रादुर्भावग्रस्त बोंड जर असतील किंवा त्यामध्ये अळ्या असतील तर ही गुलाबी बोंडीच्या दृष्टीनं आर्थिक नुकसान पातळी आणखी एक पद्धत. एक झाली फेरोमेन ट्रॅपच्या आधारे, एक झाली हिरव्या बोंडामध्ये असणारा प्रादुर्भावाच्या आधारे. तर ती पातळी जर ओलांडली गेली असेल तर त्यावेळी आपल्याला जी काही शिफारस केलेली आहे कीटकनाशकांची ती फवारणी करणं गरजेचं असतं.